रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू झालाय। हा वाद घेऊन आज भरत गोगावलेंसह शिवसेनेचे 3 आमदार अजितदादांना भेटायला गेले, पण अजित पवार आणि भरत गोगावलेंची भेट झालीच नाही। मंत्रालयात नेमकं काय घडलं पाहूया एक रिपोर्ट। एकनाथरावजी शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। सूरज चव्हाण प्रवक्ता बालिश बुद्धीचा आहे, त्याच्याने अजून ग्रामपंचायत पण सदस्य लागला नाहीये। कदाचित 3 इडियट्स हे त्यांना बोलले असेल, कारण ते 3 आहेत राष्ट्रवादीचे तिथे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला वाद अजूनही मिटलेला नाही। भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या शिवसेनेच्या 3 आमदारांनी हा वाद थेट अजित पवारांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांची भेट घेण्यासाठी हे 3ही आमदार मंत्रालयामध्ये गेले, पण अजित पवार आणि त्यांची भेट झालीच नाही। नाही दादा भेटलेच नाहीत। 2 दिवसात गोड बातमी मिळेल का? मिळायला पाहिजे। 2 दिवस दादाला आता नाही, ते जेवायला गेले ना, नाही भेटलं। दादा जेवायला गेलेत, आम्ही 2 बैठका आटपून पुन्हा दादांना भेटणार आहोत। पण हा विषय पालकमंत्र्यांचा नाही आहे, हा विषय भरत शेठच्या खात्याअंतर्गत विशेष त्याला निधी प्राप्त व्हावा, जो माझ्या मतदारसंघाला प्रायव्हेट खार आहेत त्या संदर्भातला विषय होता। रायगड जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत। यामधल्या पनवेल, उरण आणि पेणमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर कर्जत, अलिबाग आणि महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत। फक्त श्रीवर्धन या एकाच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या आमदार आहेत। पण एकच आमदार असलेल्या राष्ट्रवादीकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज झाले। त्यामुळे अखेर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। शिवसेनेच्या आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहावं असा आमदारांचा दावा आहे। रायगडच्या पालकमंत्र्याचा विषय नव्हता आजचा। खरं तर आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आता तो वाद संपला असं सांगेन, कारण लगभग आम्ही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमचे मुख्य नेत्यांकडे आमची कैफियत मांडली आणि खरं तर त्यांनी निर्णय दिला आहे की तुम्ही थांबा, 2 दिवसामध्ये निर्णय होईल। आम्ही आशावादी आहोत, सगळे रायगडवासीय सर्वपक्षीय आशावादी आहोत, कारण प्रोटोकॉलप्रमाणे बरेचसे 4 टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत। मागच्या वेळेला त्यांनी स्वतः त्याग केला होता, त्यामुळे त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं ही आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे, ती कायम असेल। आमचे आमदार जास्त आहेत। मागचा भरत गोगावले यांचा संघर्ष बघता, तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत, भाजपचे एकच आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत। तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी। आणि शेवटी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं। राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट अशी अलायन्स आहे। आणि अशी अलायन्स असताना सुद्धा जे कर्जत मतदारसंघामध्ये जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी केला। आम्ही खासदार सुनील तटकरे निवडून यावे हाच प्रयत्न सगळ्यांनी केला, पण सुनील तटकरेंनी शिवसेनेचे 3ही आमदार पडले पाहिजे हा प्रयत्न केला। पालकमंत्रीपद की सहपालकमंत्री? पालकमंत्रीच, सहपालकमंत्री वगैरे नाही। आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी तटकरे यांच्यावर टीका करणं सोडलेलं नाही। त्यामुळे राष्ट्रवादीनं सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नेहमीच महायुतीचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे, परंतु पालकमंत्र्याचा तिढा निर्माण झाल्यापासून महायुतीतला घटक पक्ष म्हणून जो शिवसेना पक्ष आहे त्या पक्षातले काही नेते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत। माजी शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। सूरज चव्हाण प्रवक्ता बालिश बुद्धीचा आहे, त्याच्याने अजून ग्रामपंचायत पण सदस्य लागला नाहीये। त्यांनी आमच्या तिथे बोलावं, कदाचित 3 इडियट्स हे त्यांना बोलले असेल, कारण ते 3 आहेत राष्ट्रवादीचे तिथे, तर त्यांना बोलले असते असं आम्हाला वाटतं। आणि सूरज चव्हाणच्या वक्तव्याला काही कोण महत्त्व देत नाही आहे, पण आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडच्या पालकमंत्री संदर्भात योग्य निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा न सुटल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। काल मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते।
काही नाराज नाही. एकनाथजी माझ्याशी बोलले होते, त्यांना ठाण्याहून येण्याकरता थोडा काळ लागला, त्यामुळे त्यांनी स्वतः एकनाथजी देवेंद्रशी बोलले तुम्ही बैठक सुरू करा. काही नाराजी नव्हती. परवाच भेटलो ना आम्ही. अमित भाई होते, मी होतो, एकनाथजी होते. नंतर परवा एकनाथजी बोलले तुम्हीच आपला काहीतरी मीडियाच्या माध्यमातून कल्लोळ उभा करता. हे नाराज आहे, ते नाराज आहे. कोणी नाराज नाही. आम्ही एकत्र आहोत आणि चांगले मस्त आहोत, आनंदी आहोत. महायुतीचं सरकार स्थापन होण्याच्या आधीपासूनच रुसवे फुगवे आणि वाद सुरू आहेत. आधी मुख्यमंत्री पदावरून शिंदे अडून बसल्याची चर्चा होती. नंतर खातेवाटपावरून रस्सीखेच झाली आणि आता पालकमंत्री पदावरून वाद सुरू झालाय. अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.